तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात लढणार आहात. राष्ट्रवादी काँग्रेस तुमचा मूळ विरोधी पक्ष राहणार आहे. तर पार्थ पवार यांचा जमीन घोटाळा तुम्ही या निवडणुकीचा मुद्दा करणार की नाही? सर त्या विषयात मला खूप अधिकृत माहिती नाही, परंतु त्याच्यावर राज्यस्तरीय कमिटी नेमली. राज्यस्तरीय कमिटी नेमली, त्याचा तपास चालू, गुन्हा दाखल झाला, गुन्ह्याचा तपास चालू, लोकांना अटक झाली. तो गुन्हा दाबल्या नाही गेला. माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले, महसूल मंत्र्यांनी आदेश दिले. कोणाचा मुलगा आहे म्हणून गुन्हा दाखल व्हायचा राहिला नाही. सगळ्या कायदेशीर पद्धतीने त्याचा तपास चालू आहे. त्याचा काय मुद्दा उचलणार आहे? त्यात जे सत्य येईल त्याला अटक होईल. तो कोणी असेल, देवेंद्रांनी सांगितलं, मी सांगतो, जो चुकीचा आणि दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, ती होईल. त्याचा काय मुद्दा उचलायचा? मुद्दा उचलला आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर भाष्य केल्यानंतर माझ्यासारख्यानी काय बोलायचं? मग तुम्ही राष्ट्रवादी कशावर बोलणार तुम्ही राष्ट्रवादीच्या विरोधात? सब राष्ट्रवादी आमचा मित्रपक्ष आहे. आम्ही हे पुणे भारतीय जनता पार्टी कसं पुढे नेऊ शकणार याच्यावर बोलणार. पुणे शहराला भारतीय जनता पार्टीचं विजन काय हे दाखवणार. भारतीय जनता पार्टीतला नेतृत्व या शहराबद्दल काय विचार करतो हे दाखवणार. त्याच्यावर मत मागणार साहेब, आणि लोक आमच्याबरोबर राहणार. त्यामुळे अजित पवारांच्या मुलाच्या भ्रष्टाचाराचा विषय हा तुमच्या अजेंड्यावर नाही. पुन्हा तुम्ही त्याच्यावर मला आणताय. मला कोणाचंही नाव इथं घेता येणार नाही, मला ते घ्यायचं नाही. जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, हे भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. त्या भूमिकेला आम्ही ठाम आहोत. माननीय मुख्यमंत्र्यांनी गुन्हा दाखल केला, लोक सस्पेंड केली, त्या गुन्ह्यात अटक झाली, त्याच्यावर महसूलमध्ये कमिटी नेमल्या गेली, त्या कमिटीचा अहवाल आला आणि त्या अहवालानुसार कारवाई चालू. ओके. आणि आम्ही असं पाहतो की मुरलीधर मोहोळांचं नेतृत्व आता प्रस्थापित होत आहे, त्यांना संधी पण चांगली मिळत आहे. मग तेच ज्येष्ठ जाणते नेते चंद्रकांत दादा पाटील यांचा पुण्याशी किंवा पुण्याच्या सगळ्या तुमच्या निवडणूक व्यवहार रणनीतीशी काय तुम्ही संबंध ठेवला आहे का? आणि दादा आमचे पालक आहेत साहेब, आम्ही सगळे त्यांचे कार्यकर्ते आहोत. असं वाटतं की दादांना सायलेंट करतायत तुम्ही सगळी तरुण मंडळी? हा तुमचा भ्रम आहे. नाही नाही, असं वाटतं तरुण मंडळी कॉन्ट्रीब्युशन ह्या पार्टीतलं प्रचंड मोठं डोंगर एवढं आहे. हा दादा कार्यकर्त्यांसाठी नवस करणारा नेता आहे. दादा आणि आमची पिढी, भले कोण आमच्या सगळ्या पिढीतले कोणीही कार्यकर्ता हा दादा होऊ शकत नाही. दादा पालक आहेत आमचे. आणि हे सगळ्या तुमच्या भ्रामक कल्पना आहेत. ह्या पार्टीत आमच्या जुन्या जाणत्या लोकांना प्रचंड आदर आणि प्रचंड त्यांना श्रद्धा आहे आमची त्यांच्यावर. दादांवर माझी श्रद्धा आहे, दादांवर मुरली आणण्याची श्रद्धा आहे. आणि त्यामुळं आम्हाला घडवणारे नेते ते. हा पदाने आम्ही पुढे मागं होऊ शकतो. पदच सर्वस्व नसतं या पार्टीत. या पार्टीत अहो दादांबरोबर अनेक जे.पी. नड्डांसारखं आमचा राष्ट्रीय अध्यक्ष दादांबरोबर काम केलंय, धर्मेंद्र प्रधानांसारखं माणसांनी काम केलंय, नरेंद्र मोदी, अमित शहाबरोबर दादांनी काम केलंय. दादांचं या पार्टीतलं कॉन्ट्रीब्युशन डोंगरा एवढेच आहे, त्याची काय तुलना करतात? सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.